ब्लॉग हाच आहे. डे 7 मी गीता वाचायला घेतलीये ना, तेव्हापासून माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला असं फटाफट मिळतंय. खरंच. गुड मॉर्निंग. कधी-कधी वाटतं ना, खूप गप्पा माराव्यात आणि कधी-कधी असं वाटतं, "अरे, आजचा दिवस खूप हेवी आहे. आज सगळं कसं मॅनेज करणार आहे आपण?" असे खूप सारे प्रश्न पडतात. तुम्हालाही असं वाटतं का? आज सगळं जास्त आहे. आज काम, जबाबदाऱ्या आणि मनाचा गोंधळ. आजचा हाच व्लॉग ह्याचसाठी आहे. आजचा दिवस खूप हेवी आहे. खूप सारी कामं चालू आहेत. लग्नाची तयारी आहे, ड्रेसेस आहेत, घरातल्या जबाबदाऱ्या आहेत. कधी-कधी ना आपण स्ट्रॉंग नसतो. आपण फक्त चालू ठेवतो. आणि आज मी स्ट्रॉंग नाहीये. पण मी फक्त प्रेझेंट आहे. आणि ऑनेस्टली सांगते, तेही खूप आहे. आणि अशा दिवशी कंटेंट करणं सोपं नसतं. पण आज मी इथे आहे, हेच महत्वाचं आहे. गीतेत सुद्धा सांगतात, की अ, सांगितलेलं आहे, आपण आपलं काम करत राहा. सगळं कंट्रोलमध्ये आणायचंच असा अट्टहास करूच नकोस. आज मी तेच शिकली. कधी वाटतं आज नाही केलं तर काय बिघडणार नाही. एखादा दिवस गेला तर काय बिघडतं. पण लक्षात ठेवायचं, की आज नाही केलं तर मी स्वतःपासून दूर जाईल. स्वतःने केलेलं कमिटमेंट मी पूर्ण नाही करू शकणार आणि मग येतो तो गिल्ट आणि ते मला नकोय. म्हणून मी आज इथे आहे. जर तुम्हीही आज खूप काही हँडल करत असताल आणि तरीही स्वतःला सोडलेलं नसेल ना, हॅट्स ऑफ. व्हेरी गुड. हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. कमेंटमध्ये मला नक्की सांगा, की मी प्रेझेंट आहे. मी माझं काम अचूक करत आहे. सो हाच विषय आहे, की गीतेत पण हेच सांगितले, की तू सगळ्या गोष्टी परफेक्ट होण्याची वाट बघू नकोस आणि अ, अ, रिझल्टचा सुद्धा अट्टहास करू नकोस, की हे तुझ्या मनासारखंच होईल. नाही, काही गरज नाहीये. फक्त करत राहा. बस मी तेच ठरवलंय आणि आजच्या व्लॉगमध्ये पण मी हेच शिकली. आजच्या अखंड दिवसामध्ये पण मी हेच शिकलीये, की काम करत राहायचंय. काही किती पण जबाबदाऱ्या येऊ दे, काही येऊ दे. कारण कंटेंट करणं, कंटिन्युअसली, कन्सिस्टंटली ठेवणं फार मुश्किल आहे. खूप गोष्टी असतात ज्या करत राहाव्या लागतात आणि लास्ट इयरमध्ये 2025 मध्ये माझ्या बऱ्याच गोष्टी मिस झाल्या. कारण असंच होत होतं, की यार आज परफेक्ट करायचंय, हे असं झालं, ते तसं झालं आणि ते मग आपल्या मनासारखं नाही झालं, की मग करणं सोडून द्यायचं किंवा ते राहून जातं. म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम माझ्या लास्ट इयरमध्ये तर असं झालं ना, की एडिट पण झालेला असतो. आता अपलोड करायची वेळ असते आणि तो डिलीट होऊन जातो. आणि मग सगळंच बॅकआउट झालं. असं मोस्ट ऑफ द पण झालं. ह्या इयरमध्ये पण झालं. नवीन-नवीन वेळेस. कारण कधी-कधी टेक्निकली आपण सगळ्याच गोष्टी खूप शिकत असतो आणि कधी प्रत्येक परिस्थिती आपल्या कंट्रोलमध्ये नसते. त्यामुळे सर्व काही गोष्टी आपल्या खरंच हिला कंट्रोलमध्ये आत्ताच यायचं नसतात. होतं का? म्हणून जे जसं चाललंय सर्व ना, काही गोष्टी चालू आपल्या द्यायचं. खरंच फक्त कंट्रोलमध्ये करणं नसतात. बंद नाही करायचं. सतत करत राहायचं आणि त्यानेच खरी मजा येते. खरंच लाईफमध्ये म्हणजे जेव्हापासून मी गीता वाचायला घेतलीये ना, तेव्हापासून माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला असं फटाफट मिळतंय. खरंच. तुम्ही पण वाचून बघा. तुम्ही पण अशी ही वैदिक जी दिनचर्या ह्याच्यात सांगितली आहे ना, या गीतेमध्ये, वॉव! आय फील रिअली नाईस. माझा प्रत्येक दिवस एवढा एनर्जेटिक, एवढा छान जातो. येतंय टेन्शन येतं कधी-कधी यार, की कसं काय हे सगळं मी मॅनेज करणार आहे वगैरे, वगैरे. पण तेच ना, पुन्हा तेच आलं. आपण पुन्हा-पुन्हा तेच वागत जातो. हे बघा, त्यांनी काय त्याच्यामध्ये गीतेमध्ये काय सांगितलंय, की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हा जो श्लोक आहे ना, ह्याचा अर्थच असा आहे, की तुम्ही फळाची चिंता करू नका. म्हणजे रिझल्ट काय होईल हे तुमच्या हातात नाहीच आहे. तो तुमचा अधिकार पण नाहीये. हां, तुम्हाला काय करायचंय, तुमचं कर्म करत राहायचंय. रिझल्ट आपोआप येईल.
आणि खरंच यार मी म्हणजे आणि ना जेव्हा जेव्हा मला लो फील होतं ना, तर ते त्याच कारणामुळे होतं, की असं वाटतं, की मी जे करतीये ते एक्सपेक्टेड नाहीये, काय होणार आहे, काय नाही. उगाच विचार करत बसतो आपण रिझल्टचा आणि टाईम वेस्ट करतो. त्याच्यामुळं आता मी ठरवलंय, की नो विचारच नाही करायचा. आता आपण फक्त काम करत राहायचं आणि बाकी सगळं आहे ना तो बघून घेईल. हाच आहे भक्तियोग, कर्मयोग. आणि खरं सांगू का, जेवढं मी गीता वाचतीये किंवा जेवढं मी ऐकतीये काही नवीन पॉडकास्ट म्हणा, हे म्हणा, तर ह्यातून मला एवढंच समजते, की गीता ही फक्त बॅलन्समध्ये लाईफ जगण्यासाठी जे इतके सुंदर दिले त्यांनी आणि ना गीता जेव्हा पहिल्यांदा आपण वाचतो ना, तशी लगेच कळत नाही. मला ChatGPTचा सहारा घ्यावा लागतो. हो, याचा अर्थ काय? याचं काय रिलेट आहे? तर हे अशा प्रकारे मी शिकतीये. रोज एका श्लोकमधून, एका वाक्यामध्ये, एका शब्दामध्ये इतका गूढ अर्थ लपलेला आहे ना, खूप छान वाटतंय. खूप मस्त वाटतंय आणि ही जर्नी अशीच चालू ठेवणार आहे. आणि थँक यू आत्तापर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ ऐकलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक यू. चला आता उद्या भेटूयात. बाय.